नाही, गृह खात्याकडनं जर ही माहिती त्या ठिकाणी सांगितली जात असेल तर मला त्या गृह खात्याला एवढंच विचारायचं आहे, अजूनपर्यंत तुमच्याकडे माहिती आलेली नाही. आम्ही सगळे पुरावे हे MPSCला दिलेले आहेत. MPSCला सुद्धा त्याच्यामध्ये चिंता वाटत असल्यामुळे आता त्यांनी पूर्ण इन्व्हेस्टिगेशन हे होम डिपार्टमेंटकडे दिलेलं आहे. काल संध्याकाळी हे सगळे कागद आम्ही दिले. काल संध्याकाळीच MPSCली होम डिपार्टमेंटला सांगितलं आणि होम डिपार्टमेंट एवढं कसं जल्लद झालं की आजच त्यांना कळालं की ह्याच्यामध्ये काहीच झालं नाही. अरे इन्व्हेस्टिगेशन तर आधी करा, खोलात तर तुम्ही जावा. लोकांना आता तुम्ही बोलवायला सुरुवात केलेली आहे, त्याच्या आधीच तुम्ही म्हणत असाल की यात काहीच झालं नाही, त्याचा अर्थ की होम डिपार्टमेंट कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न या विषयाच्या बाबतीत करते असं स्पष्टपणे आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. काय झालंय, ज्या दिवसापासून भाजपचं सरकार आपल्या राज्यामध्ये आहे, तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की वेगळ्या वेगळ्या विभागाचे पेपर त्या ठिकाणी फुटलेले आहेत. काल प्रेस कॉन्फरन्स इथंच जेव्हा आम्ही घेतली त्याच्यामध्ये 15 वेगळे विभाग आपल्या सर्वांना दाखवलं ज्याचे पेपर तिथं फुटलेले आहेत. आणि जर CETचा सुद्धा पेपर तिथं फुटत असेल तर खरंच हे दुर्दैवी गोष्ट आहे. तुम्ही जर बघितलं असेल तर कालपासून भाजपकडनं एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन वेगळ्या वेगळ्या राज्यात सुरू केलेलं आहे की जिथं भाजपचं सरकार नाही तिथे असणारे जे कुठलं सरकार आहे तिथला पेपर फुटला नाहीतर फुटलेली जी चर्चा सुरू झाली असेल तिथं ते आंदोलन करतात. माझं एकच म्हणणं आहे त्यांना, दुसरीकडे कुठं आंदोलन करण्यापेक्षा महाराष्ट्रात भाजपच्या देशातल्या सगळ्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी यावं आणि त्यांच्याच महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आंदोलन करणं हे फार महत्त्वाचं आहे. ही आजची तशी परिस्थिती आहे. त्यामुळे CETमध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत. त्याच्याचबरोबर जो MPSCचा पेपर फुटला ज्याच्याबद्दल आमच्याकडे पुरावे होते ते पुरावे आम्ही काल दिलेले आहेत. त्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन आता सुरू झालेली आहे. गांगर्डे नावाचे जे स्टुडंट आहेत जे लढत आहेत MPSCच्या विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना आज पोलिसांनी बोलवलं आहे. ज्या मुलीबद्दल नाही तर जी कॅन्डिडेट आहे ज्यांचे मार्क्स वाढले होते कारण त्यांना आधीच पेपर मिळाला अशी जी चर्चा आहे त्या कॅन्डिडेटला सुद्धा आज पोलिसांनी बोलवलं असं आम्हाला कळते. त्यामुळे हे जे काय चाललेलं आहे पेपर फुटीच्या बाबतीत हे खरंच दुर्दैवी आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. नाही, याच्यामध्ये अजून खोलात आपल्याला जावं लागणार आहे. पुरावे तर आम्ही दिलेच, पण महत्त्वाचं काय की फॉरेन्सिक ऑडिट या बाबतीतलं होणं महत्त्वाचं आहे. ज्यांची नावं आम्ही दिलेली आहेत त्यांचे व्हॉट्सॲप चॅट्स हे रिट्रीव्ह करावे लागतील. रिट्रीव्ह करून त्याच्या खोलात जावं लागेल. आणि तो जो कोण पाटील आहे तुम्ही बघितला असेल की सकाळपर्यंत चुरूचुरू बोलणारा पाटील जो त्या क्लासेसचा मालक होता आता अनरिचेबल झालेला आहे. कारण का असे अनेक स्टुडंटचे आता फोन हे पोलीस डिपार्टमेंटली ताब्यात घेऊन त्याच्यात इन्व्हेस्टिगेशन सुरू केले असं आम्हाला कळलं आहे. त्यामुळे जोपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये खोलात आपण जात नाही, इन्व्हेस्टिगेशन होत नाही, व्हॉट्सॲप चॅट काढत नाही, तोपर्यंत आपल्याला किती लोकांपर्यंत हा पेपर आधीच फुटला होता हे कळणार नाही. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशन नीट चांगल्या पद्धतीने होणं हे महत्त्वाचं आणि आमची अपेक्षा आहे की ट्रान्सपरंट पद्धतीने पारदर्शक पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन होईल. यात आम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये राजकारण करायचं नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे की MPSC ही एक चांगली संस्था आहे. त्या संस्थेचा पेपर फुटणं म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्यासारखं आहे. आणि पैसे देऊन जर लोक अधिकारी होणार असतील तर उद्या जाऊन सामान्य लोकांना सुद्धा अडचणी मोठ्या प्रमाणात वाढू शकतील. त्यामुळे हे जे काय घडलंय पेपर जो फुटलाय त्या खोलात जाऊन खरं काय घडलंय, कुणी हे केलंय हे शोधणं पण तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते शोधलं जाईल अशी आमची अपेक्षा आहे. नाही, काही विद्यार्थ्यांनी आम्हाला जे तुम्हाला सांगितलं तसंच सांगितलेलं आहे की काही म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी कष्ट करून तिथं पेपर दिलेला आहे आणि ज्यांना जे काही मार्क्स मिळाले ते मिळाले, पण त्यांचं असं मत आहे की काही विद्यार्थ्यांना मार्क्स हे वाढून आलेले आहेत. आता याच्यात आपल्याला थोडंसं खोलात जावं लागेल. आमच्याकडे जी माहिती आलेली आहे ती आत्तापर्यंत मोघम आलेली आहे. आता जोपर्यंत आम्ही खोलात जात नाही, जोपर्यंत कागद आणि पुरावे आमच्यापर्यंत येत नाहीत तोपर्यंत आम्ही याच्याबद्दल अजून काही बोलणार नाही. कारण शेवटी बोलत असताना कुठलाही मुद्दा मांडत असताना पुरावा असणं तितकंच महत्त्वाचं आहे अशी आमच्या सगळ्यांची भूमिका नेहमीच असते. काल DG साहेबांना आम्ही भेटलो. जे सर्व विद्यार्थी नेते होते विविध पक्षाचे असतील विविध संघटनेचे असतील त्यांना घेऊन आम्ही सर्वजण तिथं गेलो होतो. कांबळे साहेब होते, फहाद होते, राज होते, असे आम्ही सर्वजण तिथे गेल्यानंतर चर्चा जेव्हा आम्ही केली तेव्हा DG साहेबांना हेच आम्ही सांगितलं की मुंबईमध्येच कुठेतरी 1500पेक्षा जास्त युवांवर तुम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत.
कुणी कॉलेजमध्ये जात आहे, कुणी शाळेत जात आहे, काही मुलांवर तर 15-16 वर्षाच्या मुलांवर तिथं FIR करण्यात आलेले आहे. काहींना भारताच्या बाहेर शिकण्यासाठी जायचं आहे, कुणी प्रोफेशनल आहे, कुणी MNCमध्ये काम करतं. आणि मग अशा पद्धतीने गुन्हे जर तुम्ही दाखल करणार असेल तर त्यांना नोकरीला, शिक्षणाला अडचण ही येऊ शकते, पासपोर्टला अडचण येऊ शकते. त्यामुळे कृपा करून लवकरात लवकर हे सर्व गुन्हे मागे घेणं महत्त्वाचं आहे, असं आम्ही DG साहेबांना सांगितलं. आता CP साहेबांना आम्ही भेटणार आहोत. पण बघा, महाराष्ट्र हा पुरोगामी राज्य आहे आणि आपल्या या पुरोगामी राज्यामध्ये आम्हाला एवढा फॉलोअप करावा लागतो आणि दुसऱ्या बाजूला आपण ज्या राज्याबरोबर तुलनासुद्धा करू शकत नाही, म्हणजे बिहार राज्य, त्या बिहार राज्याने काल नोटिफिकेशन काढलं की सर्व विद्यार्थ्यांवर झालेले गुन्हे आम्ही मागे घेत आहोत. म्हणजे बिहार या बाबतीत जर पुढे जात असेल आणि महाराष्ट्र या बाबतीत मागे पडत असेल तर हे आपल्याला शोभणारं नाही. त्यामुळे होम मिनिस्टर साहेबांना मी विनंती करतो, थोडासा वेळ या विद्यार्थ्यांची काढून तो अध्यादेश तुम्ही काढावा आणि हे सर्व गुन्हे पुढच्या 10 दिवसामध्ये नोटिफिकेशन काढून हे मागे घेण्यात यावे. आणि जर पुढच्या 10 दिवसात हे गुन्हे मागे घेतले नाही गेले सरकारकडनं तर मग वेगळं युवांसाठी आणि या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन आम्हा सगळ्यांना मिळून तिथं उभं करावं लागेल. एक तर आदरणीय पवार साहेब मोदी साहेबांना का भेटले हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. पवार साहेबांची नेहमी भूमिका असते, एकतर आंदोलन आपण केलंच पाहिजे, त्याच्याचबरोबर आपले जे विरोधी पक्ष नेते आहेत राहुल गांधीजी, त्यांचं चांगलं काम एक विरोधी पक्ष नेता म्हणून तिथं चालूच आहे. पण विद्यार्थ्यांचे अडचणी सोडवण्यासाठी एक संवाद पण करणं तितकंच महत्त्वाचं असं पवार साहेबांना त्या ठिकाणी वाटलं होतं. त्यामुळे मोदी साहेबांची वेळ घेऊन पवार साहेबांनी शेतकऱ्याचे मुद्दे मांडलेच, पण जे युवांवर होत होतं, जो अन्याय युवांवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत होता, याच्याबद्दलची सुद्धा चर्चा करण्यासाठी आदरणीय पवार साहेब हे मोदी साहेबांना त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेले होते आणि ती चर्चा तिथं झाली. हे पवार साहेबांनी सुद्धा आपल्या सर्वांना नंतर मीडियाच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. आता त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं असेल तर काल सुप्रियाताई ह्या अमित शाह साहेबांना भेटल्या, पण त्या भेटण्याचं कारण हे सुप्रियाताईंनी स्वतः सांगितलेलं आहे की 10 ऑगस्टला मी सुद्धा त्या कार्यक्रमाला जाणार आहे. एक छोटंसं रिसेप्शन, जे लोक दिल्लीवरनं मुंबईला येऊ शकले नव्हते लग्नाला नाही तर रिसेप्शनला, अशा सर्व मान्यवरांचं एक रिसेप्शन दिल्लीमध्ये त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. खासदार आणि सर्व केंद्रीय मंत्र्यांचं आणि सर्व इतर विरोधी पक्ष नेत्यांचं, आणि मग त्या अनुषंगाने त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी ते गेले होते. त्यामुळे काल एका चॅनलशी बोलत असताना मी स्पेसिफिकली सांगितलं, आदरणीय पवारसाहेब कधीही NDA बरोबर जाणार नाहीत, त्या विचारावर त्या ठिकाणी जाणार नाहीत आणि सुप्रियाताई सुद्धा विचाराच्या पक्क्या आहेत आणि आम्ही सुद्धा आहोत. आता आमच्यातले अनेक आमदार म्हणजे बहुतांश आमदार हे लोकांबरोबर राहून लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी रस्त्यावर लढायला तयार आहेत. त्यामुळे कुठेही आमची NDA बरोबर त्या ठिकाणी चर्चा आहे नाही तर चालू आहे असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही. आणि राहिला प्रश्न माझी भूमिका क्लिअर आहे. मी सातत्याने प्रामाणिकपणे विचाराबरोबर राहिलेलो आहोत, लोकांबरोबर राहिलेलो आहे. त्याच्याचबरोबर या बलाढ्य शक्तीच्या विरोधात म्हणजे जे आज सत्तेत आहेत NDA आहेत त्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचा मुद्दा असो, विद्यार्थ्यांचा मुद्दा असो, महिला सुरक्षतेचा मुद्दा असो नाही तर कुठलाही मुद्दा असो, प्रामाणिकपणे मी लढलेलो आहे, पुढे जाऊन लढणार आहे. त्यामुळे माझी भूमिका क्लिअर आहे. मी महाराष्ट्र धर्माबरोबर आहोत, मराठी माणसांबरोबर आहे, महाराष्ट्राच्या विकासाबरोबर आहे आणि काही झालं तरी विचाराचा मी पक्का असल्यामुळे NDA बरोबर मी कुठेही त्या ठिकाणी जाणार नाही, न माझ्या पक्षातले प्रमुख नेते त्या ठिकाणी जातील असं मला वाटतं. जी काही कामं झालेली आहेत ती निकृष्ट क्वालिटीची झाल्यामुळे पहिल्याच पावसामध्ये तुम्ही बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी तिथं खड्डे पडलेले आहेत आणि खड्डे किती खोल आहेत याचा अंदाज नसल्यामुळे छोट्या गाड्या असतील नाही तर मोटरसायकल असतील याच्या मोठ्या प्रमाणात ॲक्सिडेंट होताना आपण सगळेजण तिथं बघू शकतो. त्यामुळे सरकारकडनं हे जे काही खराब क्वालिटीचं काम तिथं करण्यात आलेलं आहे तर त्याला पूर्णपणे सरकार जबाबदार आहे. ॲक्सिडेंट होत असतील, त्याच्यात कोणाचा मृत्यू होत असेल तर त्यालासुद्धा सरकारच त्या ठिकाणी जबाबदार आहे. त्यामुळे त्याबद्दलचा पाठपुरावा विरोधातला एक आमदार म्हणून, विरोधातला एक पक्षातला कार्यकर्ता म्हणून नक्कीच आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करू. पण ही परिस्थिती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये सुद्धा अतिशय इन्फ्रास्ट्रक्चर जे काही हे म्हणत आहेत इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही डेव्हलप करतोय, पण इतकं निकृष्ट क्वालिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर, रस्ते असू, ब्रिजेस असू नाही तर इतरही काही बिल्डिंग असू. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये असणारे आमचे काही पदाधिकारी आम्हाला भेटले आणि त्यांचं मत आलं काही नवीन हॉस्पिटल महानगरपालिकेने बांधलेले आहेत आणि या आत्ताच्या पावसामध्ये त्यांचे जे काही छत आहे ते सुद्धा बऱ्याच ठिकाणी पडलेलं आहे. ही इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामाच्या क्वालिटीची आजची परिस्थिती आहे. त्यामुळे हे जे काय चाललंय, जो भ्रष्टाचार चाललाय,
मोठ्या प्रमाणात, आणि त्यामुळे जे निकृष्ट पद्धतीचं काम चालू आहे त्यामुळे सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास हा सोसावा लागतो. नाही, तुम्ही जो ड्राईव्ह केला तो खरंच चांगला ड्राईव्ह आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर जुहू चौपाटीवर सामान्य लोक तर फिरण्यासाठी मुलांना घेऊन तिथे येत असतात. कारण शहर जेव्हा मोठं असतं तेव्हा ओपन स्पेसेस कमी असतात, आणि ओपन स्पेसेस कमी असतात तर बहुतांश लोक जुहू चौपाटी नाहीतर समुद्र किनाऱ्याला तिथं जात असतात, आणि तिथं जर कचरा मोठ्या प्रमाणात असेल तर लोकांना तर अडचण होतेच. पण भारताच्या बाहेरून सुद्धा जे मुंबईमध्ये येणारे नागरिक आहेत नाहीतर जे फॉरेनर्स आहेत जे आपल्या देशामध्ये येतात, आपल्या राज्यामध्ये येतात, त्यांना सुद्धा ते चित्र जे काय बघायला मिळतं ते अतिशय वाईट दिसत असतं. आम्ही महानगरपालिकेच्या कमिशनर मॅडम जे आहेत त्यांना भेटण्यासाठी सोमवारी मंगळवारी जाणार आहे. त्याच्यामध्ये स्वच्छतेचे मुद्दे आहेत, रस्त्याचे मुद्दे आहेत, ब्रिजेसचे रस्ते आहेत, हॉस्पिटलचे मुद्दे आहेत. त्याच्याचबरोबर आम्ही नंतर लोकल ट्रेनचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो वेळेत लोकल ट्रेन येत नाहीत. अशा सर्व विषयांवर आम्ही त्या अधिकाऱ्यांना आमच्या पदाधिकाऱ्यांबरोबर जाऊन तिथं भेटून जनतेच्या वतीने तिथं विनंती करणार आहोत. मला हाच प्रश्न आहे की एवढं मोठं बजेट महानगरपालिकेचं असून कामं पेपरवर होत आहेत, खर्च मात्र त्या ठिकाणी होतोय, पण कामं होताना आपल्याला डोळ्याला दिसत नाहीत. म्हणजे त्याचा अर्थ की पैसे हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये काढले जातात. येऊन काय 15-20 मिनिट आता मोठा 1 सप्टेंबरला खूप मोठा मोर्चा आहे दिल्लीला, पूर्ण देशातून शेतकरी जाणार अधिवेशन